काही ठिकाणी पहिल्यांदाच आपण निवडणुकीमध्ये उतरलो आणि एक प्रचंड मोठं यश या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं। खरं तर सर्वात पहिल्यांदा ही जी सगळी मंचावर बसलेली मंडळी आहे जी या निवडणुकीचं नेतृत्व करत होती, या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो। याचं कारण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये इतकं प्रचंड यश भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच प्राप्त झालं। म्हणजे सातारा जिल्ह्याने इतर सगळ्या पक्षांना अक्षरशः भुईसपाटच केलं। अशा पद्धतीची निवडणूक ही साताऱ्यामध्ये यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती। पण ज्यावेळी नेतृत्व पूर्ण शक्तीनं, क्षमतेनं, एक दिलानं सर्वांना सोबत घेऊन मैदानात उतरतं, त्यावेळी काय परिवर्तन होतं हे साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आणि विशेषतः या ठिकाणी साताऱ्याची तर जी निवडणूक झाली, अर्थात विजय तर अपेक्षितच होता, म्हणजे विजयाचं नवल नाही, तो विजय मिळणार हे माहिती होतं। या ठिकाणी शिवेंद्र बाबा होते, उदयन महाराज होते, सगळी इथली आपली मंडळी होती, त्यामुळे विजय हा त्या ठिकाणी लिहिलेलाच होता। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की स्वराज्याची राजधानी असलेला आमचा सातारा हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताने नगराध्यक्ष निवडून आणण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलंय। वाईसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून येईल का अशा पद्धतीनं लोक विचारायचे, त्या ठिकाणी आता नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे, कमळाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आणि जसं मी सांगितलं, म्हसवडला पूर्ण आपली क्षमतेने आपण आलो। मलकापूरमध्ये तर मागच्या काळापासूनच एक आमच्या अतुल बाबांनी एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी अशी उभी केली की मला पूर्ण कल्पनाच होती की या ठिकाणी आपण निश्चितपणे जिंकणार आहोत। रहमतपूर असेल, मेढा असेल, आणि विशेषतः फलटणची जी काही लढाई होती ही मला असं वाटतं की अतिशय महत्वाची लढाई होती। कारण तिथे आपले कोण होते, बाहेरचे कोण होते, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते। आपलेच मित्र त्या ठिकाणी येऊन काय काय भाषणं करत होते हे आपण सगळ्यांनी बघितलं। पण मी मात्र या सगळ्या निवडणुकीमध्ये कोणाच्याही विरोधात बोललो नाही। मी सकारात्मक भारतीय जनता पक्षाकरता मत मागितलं, विकासावर मत मागितलं आणि फलटणच्या जनतेसहित आपल्या सातारा जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्याही जनतेने एक सकारात्मक मत आपल्याला दिलं, विकासाचं मत आपल्याला दिलं। आज आपण बघा, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्यासारख्या कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांच्या जोरावर 120 पेक्षा जास्त, म्हणजे काही ठिकाणी आघाडीत लढलो तर 130 नगराध्यक्ष आणि 3000 पेक्षा जास्त नगरसेवक आपण त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। म्हणजे आपल्या नंतरचे रिकग्नाइज पक्ष जेवढे आहेत त्या सगळ्यांची एकत्रित बेरीज केली, एकत्रित तरी त्याच्या दुप्पट नगरसेवक आपले आहेत भारतीय जनता पक्षाचे। म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून भाजपच नंबर 1चा पक्ष आहे हे या ठिकाणी दाखवून दिलं। आणि आपले जे युतीतले 2 पक्ष आहेत, आपल्या एकत्रितपणे जर आपण महायुतीचा विचार केला, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, तर 75% जागा महाराष्ट्रामध्ये आपण जिंकलेल्या आहेत। आणि आपले जे विरोधी पक्ष आहेत ते अक्षरशः भुईसपाट झालेले आहेत हे या निवडणुकीने दाखवून दिलं। किंबहुना गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विकासाची जी दिशा आहे त्या दिशेवर एक शिक्का मारण्याचं काम, एक मोहर उमटवण्याचं काम हे महाराष्ट्राच्या नागरी भागातल्या जनतेने केलेलं आहे। आणि म्हणूनच आज आपण हा जो काही सोहळा ठेवला, इतरही भागापेक्षा आम्हाला जास्त आनंद हा साताऱ्याचा आहे। कारण अनेक वर्ष सातारा हा काही लोकांना असं वाटायचं की त्यांचाच आहे, पण आपल्या नेत्यांनी असं परिवर्तन या ठिकाणी घडवून दाखवलं की आता तर नगरपालिका झाली, मी आजच भाकीत करून जातो, जिल्हा परिषदेमध्येही सर्व नेते मंडळी मिळून